नमस्कार मैत्रिणींनो, तर आज आपण बनवणार आहोत आलू मेथीची भाजी. ओके. तर त्यासाठी मी 5 मीडियम साईजचे बटाटे साल काढून पाण्यात ठेवलेले आहे, जेणेकरून काळे पडू नये. त्यानंतर आपल्याला लागणार आहे 250 ग्रॅम मेथी, जी की मी चांगली निवडून 2 ते 3 पाण्याने वॉश करून ती चाळणीमध्ये पाणी निथळायला ठेवली. आणि 2 लसणाच्या कांड्या मी सोलून घेतलेल्या आहे. तर आपण काय करूया आता, बटाटे होते त्या बटाट्याच्या आपल्याला काय करायचे आहे, स्लाईस करायचे आहेत. तर तुम्ही छोटे छोटे स्लाईस करू शकता किंवा मोठे लांबडेही स्लाईस करू शकता. तुम्हाला हवे त्या पद्धतीने स्लाईस करायचे. फक्त स्लाईस करताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची की एकदम पातळ स्लाईस करायची, जेणेकरून ते शिजले जातील. तर बघा, अशा पद्धतीने मी सगळे बटाटे स्लाईस केले. ते असे आपल्याला सगळ्या बटाट्याचे स्लाईस करायचे आहे. 2 पाण्याने चांगले वॉश करून मी पाण्यात ठेवलेले आहे. तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मी स्लाईस केलेले आहे. एकदम पातळ पातळ स्लाईस झाले. तर आपण नेक्स्ट आता आपण मेथी आहे, ती मेथी आपल्याला चांगली चिरून घ्यायची आहे बारीक. ती होती तेवढी सगळी मेथी आपण काय करूया, चिरून घेऊया. चांगली बारीक चिरून घ्यायची आपल्याला सगळी मेथी. बघा, मी आधी भाजी केलेली त्याच्यामध्ये काय केलेलं, मी बटाट्याची स्लाईसना फोडणीतच टाकलेली. पण ते काय होतात ना, चांगले व्यवस्थित बटाटे परतलेच जात नाही. म्हणून ह्यावेळेस जरा वेगळ्या पद्धतीने आपण करून बघूया. तर आपल्याला काय करायचं आहे, मेथी सगळी व्यवस्थित बारीक कट करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता की मी मेथी चांगली बारीक केली. त्याच्यात काळ्या बिळ्या राहिल्या तर ते सगळ्याच आपल्याला व्यवस्थित बारीक कट करून घ्यायचे आहे. तर मी अशाच पद्धतीने एकदम बारीक सगळी मेथी कट करून घेतलेली आहे. ठीक आहे. तर आता आपण काय करूया, बटाटे शॅलो फ्राय करूया. त्यासाठी पॅनमध्ये मी थोडंसं तेल टाकलं आणि सगळे बटाटे टाकले. त्याच्यावर झाकण ठेवलं. तोवर काय केलं, 5 मिरच्या आणि लसणाची पेस्ट करून घेतली. तर बघू शकता आपले बटाटे तोवर काय झालेले आहेत, शॅलो फ्राय झालेले आहेत. थोडेसे अर्धे कच्चेच ठेवायचे आहेत. तर बघू शकता. आता फोडणी करून घेऊया. तर त्यासाठी आपण कढईमध्ये तुम्हाला हवं आहे तेवढं तेल टाकून घ्या. तर तेलामध्ये आपल्याला बाकी मसाले ॲड करायचे आहेत. बाकीचा लसूण जो उरलेला होता तुम्ही ठेचून घेऊ शकता किंवा थोडंसं कट करून पण घेऊ शकता. तर कट करून घ्या. तर त्याच्यामध्ये जिरे टाका. नंतर जिरे आणि लसूण थोडंसं हे झालं की मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. कांदा पण टाकायचा आपल्याला. कांद्याने पण चांगली भाजीला मस्त टेस्ट येते. तर तो बारीक चिरलेला कांदा आपल्याला चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. चांगला बदामी रंगाचा होईपर्यंत व्यवस्थित फ्राय करून घ्या. तर बघू शकता तुम्ही चांगला तो बदामी रंगाचा झाला आहे बरं का आता. तर त्याच्यामध्ये आपल्याला जे आपण हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट केली होती ती टाकायची आहे. ती पण चांगली परतवून घ्यायची आहे. तर मिरच्या चांगल्याच तिखट होत्या. तर तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर फोडणीतच मीठ ॲड करा. मी बटाट्याची स्लाईस करताना त्यात पण थोडंसं मीठ ॲड केलं होतं, म्हणून मी इथे जरा थोडं कमीच मीठ ॲड केलं आहे. तर मीठ ॲड करून ते चांगलं लवकर फ्राय होतं बघा, म्हणजे चांगलं परतून जातं. तर चांगली मिरची आणि लसूण परतला की त्याच्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे. तर हळद टाकली आहे मी. त्याच्यानंतर कश्मीरी लाल तिखट टाका. त्याच्यानंतर तुमच्याकडे असतील ते मसाले टाका. धना पावडर किंवा कुठले गरम मसाले, काळा मसाला, गोडा मसाला काय असेल मसाले ॲड करा. तर मी थोडंसं कांदा लसूण मसाला ॲड केलेला आहे बघा. आणि हे चांगले मसाले आपल्याला काय करायचे, शिजवून घ्यायचे. तर मसाले चांगले शिजलेत बघा. तर त्याच्यामध्ये आपल्याला मेथी कट केलेली ॲड करायची आहे आणि ती व्यवस्थित परतवून शिजवून घ्यायची आहे बघा. इथे शिजायला ती पटकनच शिजते कारण आपण कट केलेली आहे. तर ती पटकन शिजते आणि मेथी लगेचच पाणी सोडते. तर तिथे काय पाणी बिणी काय ॲड करायची गरज पडत नाही. बघू शकता मेथी चांगली शिजली आणि मिठामुळे तर ती पाणी सोडते. तर त्याच्यामध्ये आपण शॅलो फ्राय केलेले बटाटे ॲड करायचे आहे. ते चांगले परतवून घ्यायचे आहे. तयार आहे आपली आलू मेथी. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.